डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा कायदा रक्षकाचा नीम का पत्ता कड़वा है, एसपी साला बड़वा है। और नीम का पत्ता कड़वा है, एसपी साला बड़वा है। ऐकून घ्या, आम्ही निवेदन द्यायला आमचा अप्रोच आहे। आम्ही मोर्चाद्वारे निवेदन द्यायला आलो होतो। आमच्या मागण्या प्रामुख्याने होत्या की पहिली मागणी आमची यांच्याकडे होती की 5 आरोपी फरार आहेत। तर विषय असं झालाय, पोलीस दादागिरी करलेत मागण्या ते आम्हाला हॅलो ऐकून घ्या, आम्ही मोर्चाद्वारे आज इथं मागण्या घेऊन आलोय। सदर प्रकरणात 5 आरोपी फरार आहेत, 1 जेंट्स 5 महिला। 5 महिलांची आमची फिर्याद लिखी आहे, जबाबात आहे। ज्या माणसाचा खून झाला त्याच्या बायकोने फिर्याद दिल्या, त्यात महिला 4 महिला आहेत। पण साहेब म्हणतात त्या महिला कॅमेऱ्यात दिसत नाहीत। बाबा मो बलात्कार करणाऱ्याला सांगा, मी बोलणार आहे। तुम्ही म्हटलाय कॅमेऱ्यात, मीडिया आहे, कॅमेऱ्यात म्हणल्यात त्याला तात्काळ अटक व्हावी, ही चालतो शब्द। त्या 4 महिला तिने आज अटक करतो म्हणून आम्हाला शब्द दिलाय। दुसरी गोष्ट, त्यांचा कोणता नंबरकारी जेलमधनं सुटलाय, त्यांचा एक या माणसाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारा सर्व माणसाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारा एक जण आपल्याला पोलीस आहे, पोलीस कांबळे नावाचा। त्या पोलिसांना त्यानं काहीतरी खबर दिली वाटतं की मोहित्यातला अनेक झोपविणार आहे। त्यानं सांगितल्याशिवाय आम्ही घरातनं बाहेर पडायला झालोय। आम्ही राणे साहेबांना आज बोलवलं आणि साहेबांनी सांगितलं की माझा पोरगा पोलीस भरतीला आहे, तो रोज सकाळी व्यायामला जातो, शिक्षण घेतो, त्याला एक शस्त्रधारी पोलीस ते देतो असं साहेबांनी आश्वासन दिलं। आम्ही थांबतोय, पण 2 दिवसाची पोलिसांना बोलतो। 2 दिवसात जर या मागण्या तिने मान्य केलेल्या पूर्ण झालेल्या नाहीत। पहिली मागणी 4 महिला अटक आणि पोलीस प्रोटेक्शन यांच्या अटकेत येणारा प्रश्न आणि इंदिरानगरमध्ये पोलीस चौकी या मान्य कराव्यात। आणि 2 दिवसांनी मी सांगली बंद करतोय असं साहेबांसमोर इशारा देतो। साहेबांचा आहे का दीपक दादा, साहेबांचा मोर्चा होता, तो मोर्चाला मी आता सामोरून सांगतोय। या फिर्यादीमध्ये या महिलांचा उल्लेख झालेला आहे आणि फरारी आरोपी त्यांना आम्ही लवकरात अटक करू। या संदर्भातले साक्षी आम्हाला आली तर समजा उत्तरांचं म्हणणं होतं की CCTV फुटेजमध्ये दिसत नाही, तर आरोपी अटक करणार नाही, त्यांचं मुद्दा असते। आम्हाला साक्षी जर मिळाले पोलीस कारवाई करणार। आणि त्याच्यामध्ये जो त्यांचा पुतण्या आहे, आमचा मुलगा त्याला जो हल्ला झाला त्याचे CCTV फुटेज आम्ही चेक करून त्याप्रमाणे कारवाई करू। आणि आत्ता त्याच्या जीवाला काही धोका होऊ नये भविष्यामध्ये म्हणून आत्ता त्यांच्यासोबत आम्ही एक शस्त्रधारी पोलीस ठेवत आहोत। आणि त्यांच्या या निवेदनाच्या ज्या मागण्या आहेत त्याचा आम्ही आमच्या परीने पोलीस विभागाचे जे संबंध आहे ते आम्ही पूर्ण करू। आपण लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवा, पोलीस योग्य ती कारवाई करतील असं मी या प्रेसच्या समोर आश्वासन देतो। साहेबांनी अत्यंत भागवत म्हणजे मोहन भागवत सारखा भागवत वाटला म्हणून मी थोडा आग्रहात चाललो। पण साहेब हे आता भागवत सारखे नाहीत असे दिसतात। साहेब मी दिलगिरी व्यक्त करतो झालेल्या गोष्टी, थोडं आम्ही भावनिक आहे, थोडं आक्रमक झालो, थोडं आम्हाला सांभाळून घ्यावं तुम्ही। आणि माझ्या पोराचा खून होऊन त्या महिला आमच्या भोवताली येता जाता बोलत चालल्यात, 4 महिला घेऊन आम्ही 13 लाख रुपये साहेबाला दिलं म्हणून ऐकलं का? तर ते नाही, त्यांना अटक पहिला व्हावी, त्यांच्या गैरसमज त्या बाईचा पसरवा, त्यांना आजच्याच अटक व्हावी, अन्यथा 2 दिवसात सांगली बंद करणार। याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे। भारतीय संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा